नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ 15 ते 20 दिवसाआधीचा आहे। काही नैसर्गिक कारणामुळे व्हिडिओ मागं पुढं होतोय। मित्रांनो, आम्ही आता सध्या विहीर बघायला चालच्या शेतामध्ये ते 8 महिन्यापूर्वी, पण आता भरपूर दिवसांनी आम्ही व्हिजिटला चाललो आहे आणि विहीर कशी आहे ती आमची तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओमध्ये। आणि ही नुनावरती चाललो आम्ही एक्सेल TVS 100। तर बघू शकता वातावरण एकदम ढगाळ झालेलं आहे, गरम होत आहे, उकडा बरोबर। इकडं गाय आहे, ही आपली एक्सेल आहे। एक्सेलवर आता चाललो आपण। लेकराच्या चेहऱ्यावर आनंद बघा। कुठं चाललो का फिरायला? आम्ही फर्स्ट टाइम पिंजारकीत चाललेलो आहे आमच्या शेताकडे। कधी गेलो नाही, हौस पण होत न चाललं। गाडी लय दिवस माझ्या हातात नसल्यामुळे गुडगुड करायला लागली। एकदाशी चालू झाली की डांबरावरती निघालो। पुढं काही साधारणतः 600 ते 700 मीटर फक्त हे असं डांबर आहे आणि तिथून पुढं खूप मोठी आणि चांगली कसरत होणार आहे। हा रोड टाकेवाडी सतोशा म्हणजे सतोबा देव आहे आपला डोंगरावरती, त्याचं मंदिर पुढे आहे, टाकेवाडीच्या पुढे। आणि आपल्या घरापासून 1 किलोमीटरवरती आपलं हे वावर आहे, त्या वावरात चाललो आपण। आणि पुढून आपली जोरात कसरत होणार आहे, एकदम डोंगरातून जायचं आहे। हे बघा शेतात जाणारा रोड। डोंगरानं गाडी चालवण्याचा अनुभव आहे एकदम भन्नाट आणि अविस्मरणीय। आणि वरनं असं वातावरण असेल तर अजून काय पाहिजे। नुकताच 1 दिवस आधी पाऊस पडलेला, त्याच्यामुळं ही सगळी किचकिच झाली आणि ह्याच्यात पाय रवत जाणं ही साहजिक गोष्ट आहे। मी मोरच्या अंगाला आणि त्याच्या मागं आमची लेक आणि त्याच्या मागं तिची माय। काही मिनिटे थोडं चालत काही क्षणामध्येच आम्ही विहिरीजवळ पोहोचलो। मी पोहोचलेलो आहे विहिरीच्या तिथे। हे बघा आमची विहीर। विहीर बघा, पाणी किती आहे आता विहिरीला? 1 परूसभर पाणी असू शकतं। याच्यासाठी केला होता अटास। ते बोलतात ना, विहीर खांदून बघावं आणि लग्न करून बघावं, ते खरं आहे ना? खरंय। हे बघा डोंगर रांग सगळे, आणि इकडं आमचं शेत आहे। ती तसंच त्या कोपऱ्यातून असंच पुढेपर्यंत आहे आणि इथे विहीर खांदली, पण पाणी काही एवढं काही खास लागलं नाही। पण आता थोडं बघू शकता, ही 7 परूस विहीर आहे खाली, पण अर्धा ते 1 परूस पाणी असू शकतं इथे। आता पावसामुळे आता वाढेल, आता पाऊस पडला का नाही थोडं वाढेल पाणी हळूहळू, बघू शकता एकंदरीत। आता आपण घराकडे प्रस्थान करूया। आपली होगी इथे ही जमीन पलीकडे, पाठीमागच्या साईडला ही डोंगर रांग आहे। हे डोंगर रांग आहे, त्याच्या पाठीमागच्या साईडला टाकेवाडी गाव आहे आणि त्याच्या पाठीमागे परकंदी गाव आहे। पिंजारकी असं म्हटलं जातं।
पिंजारकी म्हणजे पिंजारी लोक वगैरे आणि त्यांची पहिली इथे जमीन असेल आणि त्याच्यानंतर ते पिंजारकी असं म्हटलं जात असावं असं वाटतं मला. आणि हे सगळं आमचं तिथून 1-1.5 एकराचा असा पट्टा आहे बघा. हे ते विहीर खांदली पण विहिरीला काय पाणी लागलं आहे थोडंसं, तर बघू आता परत कमी जास्त. ही थोडं घरी विवाहाचं असेल की खायला घरी नाही घ्यायचं नाही कुणाचं मग बारीक सारीक कडवाळ बिडवाळ काय सकाळ संध्याकाळ मोठं कशावर टाकलं नाही कटवाळाचा नाही. थांबते कशी आहे ना माझं बाबांवर. हां माहिती का थांबायची आहे माझं.